आज आपण सहकारी संस्थेच्या सभेबाबतच्या कायदेशीर तरतुदी पाहणार आहोत. तर याच्यामध्ये सभेची सूचना, सभेची कार्यक्रम पत्रिका, सभेची गणसंख्या, सभेचा अध्यक्ष, मतदानाची पद्धत, सभा तहकूब करणे किंवा पुढे ढकलणे, प्रस्ताव आणि ठराव, निर्णायक मताधिकार आणि सभेचे सभा वृत्तांत, या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत. शेवटचा पाठ चालू आहे, नंतर त्याच्यातले काही आपण फरक पाहणार आहोत आणि हा चॅप्टर संपेल आपला. काय पहिला, सभेची सूचना. सहकार कायद्यातील तरतुदीनुसार सहकारी संस्थेच्या सभासदांची सभा बोलवण्याचा अधिकार कुणाला असतो? कार्यकारी समितीचा असतो. जर काही आपत्कालीन किंवा विशिष्ट परिस्थिती निर्माण झाली तर अशी सभा बोलवण्याचा अधिकार सभासद किंवा निबंधकास असतो आणि अध्यक्षाच्या वतीने सचिव या सभेची सूचना काढत असतो. याच्यामध्ये काय असतं? सभेचे नाव, सभेचा दिनांक, वार, वेळ, स्थळ याचा स्पष्ट उल्लेख असतो. सभेची सूचना संस्थेकडे नोंदवल्याने सभासदांच्या अधिकृत पत्त्यावर किमान 14 दिवस अगोदर लेखी स्वरूपात पाठवली जाते. कशी? लेखी स्वरूपात. अधिमंडळाची विशेष सर्वसाधारण व व्यवस्थापन समितीच्या सभेची सूचना समितीतील सर्व सदस्यांना संस्थेतील पोट नियमाच्या तरतुदीनुसार योग्य मुदतीत म्हणजे 7 दिवस अगोदर पाठवली जाते. तुम्हाला माहिती आहे की विशेष सभा असेल किंवा व्यवस्थापन समितीची सभा असेल तर अशा सभेची नोटीस सर्व सदस्यांना 7 दिवस अगोदर पाठवली जाते. आणि नोंदणीकृत सभासद जे नोंदवलेले सभासद असतात त्यांना 14 दिवस अगोदर. ही विशेष असल्यामुळे 7 दिवस अगोदर. व्यवस्थापन समितीच्या सभेच्या पूर्वसूचनेची मुदत सुद्धा पोटनियमात नमूद केलेली असते. सभेची कार्यक्रम पत्रिकामध्ये काय आहे? सभेने पार पाडवायच्या विषयाची क्रमवार यादी म्हणजे सभेची कार्यक्रम पत्रिका. सभेच्या सूचनेसोबत सभेची कार्यक्रम पत्रिका पाठवली जाते. संस्थेच्या अध्यक्षाची चर्चा करून सचिव कार्यक्रम पत्रिका तयार करतो. कार्यक्रम पत्रिकेवरून सभेत कोणकोणत्या विषयावर चर्चा होणार आहे याची सभासद व संचालकांना कल्पना येते. अध्यक्षांच्या परवानगी शिवाय कार्यक्रम पत्रिकेस बदल करता येत नाही आणि सभासद व संचालक मंडळाच्या सभेचे कामकाज योग्य प्रकारे पार पाडण्यास कार्यक्रम पत्रिका उपयुक्त ठरते. तर एवढंच लक्षात ठेवा, कार्यक्रम पत्रिका कोण बनवतं? सचिव बनवतो. बाकीचं काय याच्यामध्ये मुद्दे नाही ते एक्झामच्या दृष्टीने विचारण्यासारखे. हे विचारू शकतात. सभेची गणसंख्या. सभेचे कामकाज सुरू करण्यासाठी व सभा वैध कायदेशीर ठरवण्यासाठी सभेला आवश्यक असणारी सभासदांची किमान उपस्थिती म्हणजे गणसंख्या किंवा गणपूर्ती होईल. गणसंख्या सुरुवातीपासून ते सभा संपेपर्यंत असावी लागते. 60 to 8 या पूर्ण कालावधीत सभेची गणसंख्या गरजेची असते. किमान गणसंख्येचा उल्लेख उपविधीत केलेला असतो. गणपूर्ती अभावी सभा भरवल्यास त्या सभेने घेतलेले निर्णय संस्थेवर व सभासदांवर बंधनकारक नसतात. तर गणपूर्ती जर एखादा नंबर ठरलेला असेल तर त्याच्यापेक्षा जर कमी लोकसंख्या जर असेल, कमी जर सभासद उपस्थित राहत असेल तर त्या सभेने घेतलेले कोणते निर्णय ते सदस्यावर किंवा संस्था असेल त्यांना लागू होत नाही. मग किती सांगितली आहे गणसंख्या? 1/5 किंवा 25 सभासद यापैकी जी कमी असेल
ती घनसंख्या असेल तर व्यवस्थापन समितीच्या सभेसाठी एकूण सदस्य संख्येच्या 1/3 किंवा 5 यापैकी जी कमी असेल ती घनसंख्या असेल. जर आपल्या इकडे 100 सभासद असतील भागिले आपण 5 केलं तर किती येणार आहे 20. जर आपल्याकडे 100 सभासद असेल तर कमीत कमी 20 सदस्य उपस्थित हवेत. ते म्हणतात 1/5. हे झाले 1/5. जर आपण इथे 500 सभासद घेतले डिवाइड बाय 1/5 केले तर 100 सभासद हे उपस्थित हवेत. आणि दुसरं काय किंवा 25 सभासद जरी 100 जरी नसले 100 पैकी जरी 25 जरी प्रेझेंट असले तरी चालते पण 25 पेक्षा कमी नको 25 पेक्षा जास्त हवेत पण कमीत कमी 25 सभासद किंवा 1/5 सभासद. जर संख्या मोठी असेल मोठं इन्स्टिट्यूट असेल तर 1/5 त्याच्यामध्ये 25 सभासद. जर इन्स्टिट्यूट छोटा असेल समजा आपण जसा 20चा आकडा काढलाय कारण की जर तिथे 100चा असेल तर 1/5 म्हणजे 20 कमीत कमी राहिले पाहिजे. जर मोठी संख्या जर मोठे इन्स्टिट्यूट असेल मोठी सहकारी संस्था असेल तर तिथे 25 सभासद हे कमीत कमी हवेत. म्हणजे ह्या दोन संख्येपैकी जी संख्या कमी असेल ती घनसंख्या आपण ग्राह्य धरतो. पुढे तसंच 1/3 आणि 5 यापैकी जी संख्या कमी असेल ती घनसंख्या होईल. पुढे सभेचे कामकाज सुरू करण्यापूर्वी अध्यक्षाने पुरेशी घनसंख्या आहे की नाही हे पाहणे आवश्यक असते. सभेसाठी पुरेशी घनसंख्या नसल्यास सभा तहकूब केली जाते. मग काय केलं जातं सभा काही काळासाठी थांबवली जाते. 30 मिनिटे किंवा पोटनियमात दर्शवलेल्या वेळेपर्यंत वाट पाहण्यात येते आणि तहकूब झालेल्या सभेसाठी घनसंख्येची आवश्यकता नसते. ते काय करणार घनसंख्या नसली तेवढे सभासद उपस्थित नसले तर 30 मिनिटं सभा रहित करणार आणि त्याच्यानंतर परत ती सभा चालू करणार. त्या सभेत जरी घनसंख्या पूर्ण झाली नाही तरी ती तहकूब केलं जाणार नाही ती सभा घ्यावी लागणारी. तहकूब झालेली सभा केव्हा घ्यावी याबाबत संस्थेच्या पोटनियमात तरतूद असते. पुढे तहकूब वगैरे सभा झाली तर ती कधी घ्यायची ते नियमात असतं. सभेचा अध्यक्ष तुम्हाला माहिती आहे सर की सभेचा अध्यक्ष कसा निवडतात तर सहकारी कायद्यानुसार सहकारी संस्थेच्या होणाऱ्या प्रत्येक सभेला सभापती किंवा अध्यक्ष असावा. सभेचा अध्यक्ष म्हणजे सभेचे नियम नियंत्रण करण्यासाठी निवडलेला व्यक्ती होय. सहकार कायद्यानुसार पात्र व्यक्ती सभेचा अध्यक्ष निवडला जातो. अध्यक्ष हा सर्वसाधारण सभेचा किंवा व्यवस्थापन समिती असते संचालकांची समिती असते त्यांचा अध्यक्ष असतो. अध्यक्षाच्या अनुपस्थित सहकार संस्थेचा उपाध्यक्ष अध्यक्षपद स्वीकारतो. जर अध्यक्ष अनुपस्थित असेल तर उपाध्यक्ष बनणारा अध्यक्ष दोघे अनुपस्थित असतील तर ज्येष्ठ व्यक्तीला अध्यक्ष बनवतात आणि त्याच्या अध्यक्षतेखाली या संस्थेचं कामकाज चालतं. सभा रीतसर चालवण्याचे सर्व नियम पाळले जातात. हे आहे पाळले जातात की नाही हे कुणावर जबाबदारी असते सभा बघण्याची जो अध्यक्ष असतो सभा अध्यक्ष असतो त्याच्यावर असते. त्यामुळे सभेचा अध्यक्ष विनयशील असावा नम्र असावा त्याला कायद्याचे ज्ञान असावे सुस्वभावी असावा आणि संत वृत्ती आणि गुणसंपन्न असणारी व्यक्ती असावी. पुढे आपल्याला
मतदानाच्या पद्धती दिल्यात. सहकारी संस्थेच्या सभासदांच्या सभामध्ये कार्यक्रम पत्रिकेवर विषयावर उपस्थित सदस्यांचे मतदान घेऊन निर्णय घेतले जातात. जेवढे लोक सभासद उपस्थित असतात त्यांचं मतदान घेतलं जातं, निर्णय घेतले जातात. सहकारी संस्थेच्या कायद्यानुसार कलम 27 उपकलम 1 नुसार सभासदाने किती भागधारक केलेले असले तरी त्याला एकापेक्षा जास्त मताचा अधिकार नसतो. प्रत्येकाला एकच मताचा अधिकार असतो. सभेचा कल आजमावण्यासाठी प्रस्तावावर मतदान घेतले जाते. सहकारी संस्थांमध्ये प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी पुढील 3 मतदानाच्या पद्धतीपैकी एक पद्धतीचा वापर केला जातो. पहिली हात वर करून करू शकतो आपण, किंवा गुप्त मतदान पद्धतीचा वापर करू शकतो. आणि या 2 पद्धतीशिवाय पोटनियमात तरतूद केल्यास आवीजावी मतदान पद्धतीचाही अवलंब केला जातो. हात वर करून गुप्त मतदान किंवा आवाजावी मतदान पद्धतीचा अवलंब केला जातो. सभा तहकूब करणे किंवा पुढे ढकलणे. सहकारी संस्थेच्या सभेसाठी घनसंख्या आवश्यक असते. सभेस आवश्यक ती घनसंख्या नसेल तर ती सभा तहकूब केली जाते. तहकूब केलेली सभा त्याच दिवशी त्याच ठिकाणी आणि ठरलेल्या कार्यक्रम पत्रिकेनुसार अर्ध्या तासानंतर घेतली जाते. आपण मग 30 मिनिटे पाहिलेली आहे. त्यानंतर आवश्यक ती घनसंख्या नसेल तर ती सभा तहकूब न होता कार्यान्वित केली जाते. मग आपण पाहिलेलं तर 30 मिनिटे तहकूब करणार, त्याच्यानंतर घनसंख्या जरी भरली नाही तरी ती सभा चालू ठेवणार, ती परत तहकूब करत नाही. आणि त्यांचा जो कार्यक्रम पत्रिकेनुसार जो कार्यक्रम असेल, ठरलेले विषय असेल ते घेतले जातात. सभेचे कामकाज अपेक्षित वेळेपेक्षा जास्त वेळ लांबले, कार्यक्रम पत्रिकेतील सर्व विषय अपेक्षित वेळेत संपले नाही तर अध्यक्ष सभागृहाच्या संमतीने सभा तहकूब करू शकतात. त्यासाठी सभा पुढील निश्चित किंवा अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलली जातात. ही सभा कोणत्याही परिस्थितीत सभेच्या तारखेपासून 30 दिवसाच्या आत घ्यावीच लागते. मूळ सभेची कार्यक्रम पत्रिकाच या सभेसाठी ग्राह्य धरली जाते. जर आपण एखाद्या ठरलं असेल की बाबा 3 दिवस आपली सभा चालेल, 3 दिवसानंतर 3 दिवसानंतर समजा आपण ठरवलं की बाबा 2 दिवस चालेल, 3 दिवस चालेल, 3 दिवसानंतर ते विषय कंप्लीट झाले नाही तर मग काय केलं जातं, ती सभा तहकूब केली जाते. ती किती दिवसासाठी करू शकतो, जास्तीत जास्त 30 दिवसासाठी. 30 दिवसाच्या आत परत तो तहकूब केलेली सभा असेल त्याचा पुढचा कारभार आपल्याला 30 दिवसाच्या आत पाहावा लागतो. मग मला असं वाटलं मी 3 तारखेला सभा तहकूब केली तर मी पुढची सभा परत 15 तारखेला घेईल, पण 30 दिवसाच्या आतच ती सभा घेईल. आणि त्या सभेसाठी जो दिनांक धरला जातो, ग्राह्य धरला जातो, ती सभेची मूळ कार्यक्रम पत्रिका आहे त्यानुसार धरला जातो. पुढे काय, प्रस्ताव म्हणजे सभेपुढे विचारार्थ निर्णयासाठी विधानाच्या स्वरूपात ठेवलेला विषय होय. काय असतो, सभेच्या विचारार्थ निर्णयासाठी विधानाच्या स्वरूपात ठेवलेला विषय होय. सभा अध्यक्ष कार्यक्रम पत्रिकेतील क्रमानुसार प्रत्येक विषय प्रस्ताव स्वरूपात सभेपुढे ठेवतात. उपस्थित सभासद प्रस्तावावर चर्चा करतात. पुरेशी चर्चा झाल्यानंतर मतदान घेण्यात येते. सभेने प्रस्ताव मंजूर केल्यास तो ठराव म्हणून ओळखला जातो. प्रस्ताव मांडणाऱ्या व्यक्तीस सूचक असे म्हणतात. व प्रस्तावाला अनुमोदन देणाऱ्या व्यक्तीस अनुमोदक असे म्हणतात. प्रस्तावावर सूचकाची सही असावी लागते. प्रस्ताव लेखी स्वरूपात असावा लागतो. तो होकारात्मक असावा. प्रस्तावामध्ये अनेक दुरुस्ती सुचवता येतात. मतदानपूर्वी मागेही घेता येतात. प्रस्ताव सभेच्या सूचनेच्या कक्षेत कार्यक्रम पत्रिकेच्या विषयासंबंधी असला पाहिजे. प्रस्ताव हा एकदा सूचित किंवा अनुमोदित झाल्यानंतर तो सभेची मालमत्ता बनतो आणि प्रत्येक सभासदाला प्रस्तावावर एकदाच बोलता येईल, पण सूचकाला प्रस्ताव मांडताना आणि सर्वात शेवटी मतदान होण्यापूर्वी एकूण 2 वेळा बोलता येईल. सूचकाला 2 वेळा बोलता येईल आणि सभासदाला
एकदा बोलता येईल. बाकीचं एवढं दोन चार मुद्दे जरी लक्षात राहिले तरी काय हरकत नाही. सूचक कुणाला म्हणतात किंवा अनुमोदक कुणाला म्हणतात या अशा गोष्टी तुम्हाला माहित हवेत. आठवं काय, ठराव. सभेने अंतिमरित्या मंजूर केलेला प्रस्ताव म्हणजे ठराव होईल. जो सभेत शेवटी जो प्रस्ताव मंजूर केला जातो त्या ठराव असे म्हणतात. सभेने संमत केलेला विषय ठरावाच्या स्वरूपात घेतला जातो. ठराव हा प्रस्तावाचा शेवट असतो. काय असतो? शेवट असतो. कायचा? प्रस्तावाचा. तो संस्थेवर बंधनकारक असतो. ठरावावर चर्चा व बदलही करता येतो. जो ठराव आपण ठरवतो तो शेवटी त्याच्यामध्ये कोणताही बदल किंवा चर्चा करता येत नाही. आपण जर प्रस्ताव असेल तर प्रस्तावावर आपण बदल करू शकतो, पण एकदा ठराव झाल्यानंतर त्याच्यामध्ये शेवटी कोणताही बदल होत नाही. त्याच्यामध्ये साधा ठराव आणि निबंधकाकडे मंजुरीसाठी सादर करायच्या विशेष ठराव असे त्याचे दोन प्रकार पडत असतात. सहकारी संस्थेला पोट नियमामध्ये दुरुस्ती करण्यासाठी किंवा धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी विशेष ठराव मंजूर केलेले जातात व हे ठराव निबंधकाकडे मान्यतेसाठी सादर करावे लागतात. त्यासाठी धोरणात्मक निर्णय घेतला असेल कोणता किंवा संस्थेच्या पोट नियमात दुरुस्ती केली असेल तर असे ठराव कुठे जातात? निबंधकाकडे जातात. निबंधक मंजुरीनंतरच त्या सहकारी संस्थेच्या ठरावाची अंमलबजावणी करावी लागते. निबंधक जेव्हा परमिशन देतो तेव्हाच तो अंमलात येतो. ठराव हा सभेचा निर्णय असतो. एकदा झालेला ठराव मागे घेता येत नाही आणि सभेतील ठराव हा सभा वृत्तांत याचा भाग बनतो. पुढे काय? निर्णायक मत अधिकार. सभेमध्ये एखाद्या प्रस्तावावर समसमान मते पडल्यास सभेच्या अध्यक्षाला आपले निर्णायक मत देण्याचा अधिकार असतो. एखादा प्रश्न असेल तो अनिर्णित राहू नये. संस्थेच्या हिताचे निर्णय व्हावेत यासाठी प्रयत्न अध्यक्ष करतो. जर अशी तरतूद नसेल परंतु विवादी बाबतीत अनिर्णित राहण्याचा धोका संभवतो म्हणून कलम 27 उपकलम 1 नुसार अध्यक्षाला निर्णायक मत देण्याचा अधिकार असतो. अध्यक्षाला सभेचा सभासद हा या नात्याने प्रस्तावावर एक मत देता येते आणि प्रस्तावावर समसमान मते पडल्यास एक जादा मत देता येते, ज्याला निर्णायक मत म्हणतात. त्याला म्हणजे अशा प्रकारे अध्यक्षाला 2 मत देण्याचा अधिकार आहे. समजा 20 सभासद मित्रांनो, एका ठिकाणी पॉझिटिव्ह ठिकाणी 10 मतदान पडले, एका ठिकाणी 10 मतदान पडले, पण ह्या 20 मध्ये एक अध्यक्ष असणार आहे आणि 19 सभासद असणार आहे. असे धरून 20 असणार आहे. या 20 मध्ये अध्यक्षाने पण मतदान केलेले आणि या 19 जणांनी पण मतदान केलेले, पण संख्या समान झाले, कोणताच निर्णय ठरत नाही कोणता प्रस्ताव पास करायचा. तर मग अध्यक्षाला अजून एक अधिकार दिला जातो, त्याला म्हणतो तुला अजून एक वोटिंगचा अधिकार आहे. मग अध्यक्ष ज्याच्या पाड्यात वोट टाकेल तो निर्णय त्या संस्थेला लागू होईल, त्यांची धोरणं पास होतील, त्यांचे प्रस्ताव पास होतील. बाकी नंतर सभेचे सभा वृत्तांत लिहिले जातात. सभेचे कामकाज, संमत केलेले ठराव व घेण्यात आलेले निर्णय याची अधिकृत लेखी नोंदणी म्हणजे सभेचे इतिवृत्त. सभेच्या इतिवृत्ताला सभावृत्त किंवा सभेचे टिपण असेही म्हणतात. बाकीचे ज्या सभेमध्ये जे जे निर्णय होतात, ज्या ज्या गोष्टी ठरतात त्या कार्यक्रम पत्रिकेनुसार त्या सर्व गोष्टीची जे नोंद केली जाते हे सर्व इथे दिलेले आहे मित्रांनो. तरी ते आपण प्रस्ताव पाहणार आहोत. परत काय, सभेपुढे चर्चेसाठी व निर्णयासाठी ठेवलेले विषय म्हणजे प्रस्ताव. ठराव काय असतात?
की जे अंतिम निर्णय होतात ते म्हणजे ठराव होय. प्रस्ताव हा सभे पुढे ठेवलेली सूचना अगर विधान होय. ठराव असतो हा सभेचा कौल असतो. ठराव हा चर्चेचा शेवट असतो. प्रस्तावाने सुरुवात होते आणि मतदान होऊन जे पास केलं जातं त्या ठराव म्हणतात. ठराव हा अंतिम असतो. प्रस्तावावर प्रत्येक सभासदाला चर्चा करण्याचा अधिकार असतो आणि ठराव जर एकदा मंजूर झाला तर कोणालाही त्याच्यावर चर्चा करता येत नाही. प्रस्ताव हा कधीही बंधनकारक नसतो, पण ठराव हा बंधनकारक असतो मित्रांनो. पुढे प्रस्तावामध्ये आपण बदल सुचवू शकतो, पण ठरावामध्ये जे होतील ते ठराव पास होतात. त्याच्यानंतर कोणत्याही परिस्थितीत ते मागे घेता येत नाही. साधन आणि साध्य काय याच्यात? प्रस्तावाच्या सहाय्याने सभेत ठराव मांडता येत असल्याने प्रस्ताव हे ठरावाचे साधन आहे. प्रस्ताव मांडून ठराव पास करता येत असल्याने ठराव हे प्रस्तावाचे साध्य आहे. तर साधन कोणते ते लक्षात ठेवा. साध्य काय ते लक्षात ठेवा. पुढे भाग आणि कर्ज रोखे. सहकारी संस्थेच्या एकूण भाग भांडवलात एक हिस्सा किंवा एक अंश म्हणजे भाग होय. आणि कर्ज रोखे म्हणजे काय? त्या दस्तावेजाद्वारे जो दस्तावेज आहे तो सहकारी संस्था आपण कर्ज घेतल्याची लेखी कबुली देते आणि कर्ज घेते त्यास कर्ज रोखा असे म्हणतात. पुढे काय? धारण करता. भाग खरेदी करणाऱ्याला काय म्हणतात? भागधारक. आणि कर्ज खरेदी करणाऱ्याला काय म्हणतात? कर्ज रोखेधारक. भागधारक हे सहकार संस्थेचे काय असतात? मालक असतात. कर्ज रोखेदार हे संस्थेचे काय असतात? धनको असतात. कारण की ते कर्ज देतात सहकारी संस्थेला. उत्पन्न काय? भागधारकाला कमी जास्त प्रमाणात लाभांश दिला जातो. कर्ज रोख्यांना काय दिलं असतं? व्याज दिलं जातं. कारण की आपण कर्ज घेतले त्यांच्याकडून त्यांना रिटर्न मध्ये व्याज द्यावं लागणार. भागधारकांना लाभांश मिळतो. भागधारकांना सहकारी संस्थेमध्ये मतदान करण्याचा अधिकार असतो. तर कर्ज रोख्यांना मतदानाचा अधिकार असतो. भांडवल उभारणीचे मार्ग काय? भाग हे सहकारी संस्थेच्या भांडवल उभारणीचं मुख्य किंवा अंतर्गत साधन आहे. काय? भाग हे जे शेअर्स असतात ते संस्थेचे भांडवल उभारण्यासाठी मुख्य साधन आहे आणि कर्ज रोखे हे बाह्य साधन आहे. भागांचा तारण म्हणून उपयोग करता येत नाही, पण कर्ज रोखे तारण म्हणून स्वीकारले जातात. पुढे काय? अंतर्गत साधने कोणती आहे? बाह्य साधने कोणती आहे? ज्या साधनाद्वारे संस्थेला स्वमालकी भांडवल सभासदांनी पुरवलेले असते त्या साधनाला अंतर्गत साधने म्हणतात. आणि बाह्य साधने म्हणजे ज्या साधनाद्वारे संस्थेला विशिष्ट कालावधीसाठी भांडवल उपलब्ध असते व विशिष्ट कालावधीनंतर भांडवल परत करावे लागते त्यांना साधनाला बाह्य साधने असे म्हणतात. अंतर्गत म्हणजे तुम्ही बघितलेले भाग भांडवल आहे, प्रवेश शिल्लक आहे कारण ते संस्थेच्या मालकीचं असतं, राखीव निधी आहे, सभासदांच्या ठेवी आहे. पण काही असे भाग असतात की जे त्यांना रिटर्न करावं लागतात, ते स्वतःकडे ठेवू शकत नाही, ते कर्ज द्यावे लागतं, परत कर्ज रोख्यांची विक्री करावी लागते. सरकारी मदत ही बाह्य साधने, अनुदान, देणग्या, सभासदांच्या ठेवी हे अंतर्गत आहे. हे अंतर्गत साधने कारण की सभासदांचे पैसे वगैरे असतात, सभासदांचे भांडवल असते. बाह्य म्हणजे एक तर सरकार मदत करीन किंवा कर्ज करीन किंवा बिगर सभासदांच्या ठेवी असतील, अनुदान असतील, देणगी असतील. पुढे मुदत काय?
भांडवल हे कायमस्वरूपी असतं आणि बाह्य साधनाकडून जे भांडवल असतं ते विशिष्ट कालावधीसाठी असतं. तर हे काय त्याच्यामध्ये अंतर्गत साधनामुळे सहकारी संस्था आर्थिक स्वावलंबी होऊ शकतात. बाह्य साधनेद्वारे सहकारी संस्था स्वावलंबी बनतील. अधिकार काय स्वतःचे भांडवल किंवा मालकी भांडवल पुरवणारे सभासद संस्थेचे मालक असतात. संस्थेचे व्यवस्थापन त्यांची सहभागी होण्याचा अधिकार असतो. तर जे कर्ज पुरवठा करणाऱ्या संस्थांना सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन सहभागी होता येत नाही, पण शासन त्यास अपवाद असू शकतो. पुढे कार्यक्रम पत्रिका आणि सभा वृत्तांत. कार्यक्रम पत्रिकामध्ये सभेत चर्चेला जाणाऱ्या विषयांचा क्रमवार यादी असते आणि सभा वृत्तांत काय असतो, जे निर्णय घेतले असतात, जे संमत केले असतात, ते लेखी ठराव असतील, त्याची नोंद असते. मुदत काय कार्यक्रम पत्रिका सभेपूर्वी तयार केली जाते, सभासदांच्या लेखी पत्त्यावर पाठवली जाते. आणि इकडे काय 30 दिवसाच्या आत आपण तिथिवृत्त सचिव तयार करतो. कधी करतो पण सभेनंतर. उपयुक्त काय कार्यक्रम सुरू चालण्यासाठी नीतिवृत्ताचा उपयोग काय भविष्यकालीन लेखी पुरावा म्हणून याचा उपयोग केला जातो. त्याच्यामध्ये काय कामकाजाची माहिती, जे कामकाज होणार आहे त्याची पूर्वसूचना मिळते. सभेपूर्वी मिळती ही आणि नीतिवृत्त हे गैरहजर सभासदांना सभेत पार पडलेल्या कामकाजाची माहिती करून घेता येते. निर्णयाची अंमलबजावणी करणे सोपे जाते. बदल काय अध्यक्षाच्या परवानगी बदल करणे शक्य आहे आणि या इतिवृत्तात कोणताही बदल करता येत नाही. चालू ठेवी कुणाच्या असतात, व्यापारी व्यावसायिक वगैरे त्यांचे चालू ठेवी असतात. बचत ठेवी कुणाच्या असतात, मध्यमवर्गीय सर्वसामान्य जनता यांचे असतात. मुदत ठेवी काय काय असतं, एफडी काय असतं, विशिष्ट रक्कम ठराविक कालावधीसाठी ठेवायच्या आणि पुनरावृत्ती खातं असतं, ते दरमहा विशिष्ट रक्कम त्या कालावधी संचित करण्यात येते. पुनरावृत्ती आवृत्ती संचित ठेव असे त्याला म्हणतात. याला काय करतो, समजा 500 रुपये मी माझ्या अकाउंटला पर महिने टाकत राहा. किती वर्ष, 5 वर्षासाठी जर मी हे खातं बनवलं. एफडी मध्ये मी एकदमच 1 लाख रुपये भरणार आणि 5 वर्षानंतर मला व्याज भेटणार. हे बाकीच्या गोष्टी माहिती आहे. खासदार कोण आहे हे आपण शिकलेलो आहे आता. व्यवहार मर्यादा पाहिल्या, चालू खात्यावर आपण किती रक्कम काढू शकतो, किती भरू शकतो, दिवसातून असं किती वेळा करू शकतो. पण बचत खात्यावर असे किती वेळा रक्कम ठेवता येते, मात्र बचत खात्यातून किती वेळा रक्कम काढावी यावर बँकेने बंधने घातली. पण बचत खात्यातून आठवड्यातून 2 वेळा किंवा 3 महिन्यातून जास्तीत जास्त 25 वेळा रक्कम काढता येते. काही बँकेने ही बंधने शिथिल केलेली आहेत. मुदत ठेवीचं काय, मुदत ठेवी खाते सुरू करते वेळी फक्त एकदाच या ठेवीत रक्कम ठेवावी लागते. 1 लाख रुपये एकदाच ठेवावे लागतात. ठेवीची मुदत संपल्या अगोदर ठेवीतून रक्कम काढता येत नाही, परंतु ठेवीच्या पावत्या तारण म्हणून ठेवून आपण त्या बँकेतून कर्ज मंजूर करू शकतो. परत ते आपल्याला फेडावं लागतं. त्याच्यानंतर फायनली जेव्हा 5 वर्ष कंप्लीट होईल त्या कालावधीनंतर किंवा जे एफडीचा कालावधी आहे त्यानंतर ते पैसे आपल्याला आपल्या खात्यामध्ये ट्रान्सफर होत राहतात. आणि याच्यामध्ये दरमहा विशिष्ट रक्कम विशिष्ट कालावधीसाठी ठेवली जाते. ठेवीची रक्कम व त्यावरील व्याजाची रक्कम ठेवीचा कालावधी संपल्यानंतरच दिली जाते. व्याजदर काय, चालू ठेवीवर कोणते व्याजदर दिले जात नाही किंवा व्याज नसते.
बँका अल्पदराने, काही बँक असेल तर अल्पदराने देऊ शकतात. इथे बचत खात्यात लोकांना सरासरी शिल्लक रकमेवर ठराविक दराने व्याज दिलं जातं. एफडी मध्ये ठेवीवर जेवढ्या जास्त कालावधीसाठी विशिष्ट रक्कम बँकेत ठेवली जाते तेवढ्या जास्त दराने व्याज देतात. आणि हे जे खातं आहे पुनरावृत्ती खातं, याच्यात या ठेवीचा व्याजाचा दर मुदत ठेवीच्या तुलनेत कमी परंतु बचतीपेक्षा अधिक असतो, कारण ठेवीत गुंतवलेली रक्कम ही लहान असते व ती दरमहा बँकेत जमा केली जाते. पुढे काय, पासबुक, चेक, पावती ते कुणाला भेटले, व्यापारदारांना भेटले जाते. एवढ्या गोष्टी आपल्याला चेकबुक, दरमहा, संगणकीकृत उतारा, बँक स्टेटमेंट वगैरे भेटतं. बचत ठेवीवाल्यांना काय भेटतं, पासबुक, चेकबुक. आणि इथं कोणतेही पुस्तक, चेकबुक किंवा धनादेश वगैरे भेटत नाही, फक्त आपल्याला मुदत ठेवीची पावती भेटत असते. आणि पुनरावृत्ती ठेवीमध्ये खातेदाराला बँक पासबुक भेटतं. सवलती काय आहे, व्यापाऱ्यांना बँक, एटीएम, कोर बँकिंग आणि ओव्हरड्राफ्ट सुविधा त्या भेटतात. बचत खात्याला बँक, एटीएम, सुरक्षा खर्च सुविधा, कोर बँकिंग सुविधा, परंतु बचत खातेवाल्याला ओव्हरड्राफ्ट सुविधा दिली जात नाही. आणि मुदत ठेवीवाल्यांना कोणतेही असं एटीएम बीटीएम वगैरे काही नसतं, फक्त आपण ती पावती तारण ठेवून कर्ज घेऊ शकतो. पुढे पुनरावृत्ती ठेव खातेदार, एटीएम, कोर बँकिंग अधिक सवलत यांसारख्या सवलती मिळत नाही, मात्र ठेवीत जमा झालेल्या रकमेच्या 90% पर्यंत आपण त्याच्यावर कर्ज काढू शकतो. पुढे आता आपण या डिस्कस केलेल्या सगळ्या सभा आहे त्याच गोष्टी इथे सांगितलेल्या आहे. आताच आपण हे पूर्ण केलेले आहे. तर काय, सहकार संस्थेची नोंदणी झाल्यानंतर किती महिन्याच्यात पहिली सभा बोलवली पाहिजे मित्रांनो, कालावधी किती आहे, 3 आहे. सभेमध्ये चर्चा करायच्या विषयाची यादीला काय म्हणतात, कार्यक्रम पत्रिका. पहिला कायदा 1904 आहे. सहकारी संस्थेचे भांडवल उभारणीचे प्रमुख वित्तीय साधन काय, भाग भांडवल आहे. पुढे सहकारी संस्थेतील सहकार संस्थेच्या निवडण्यापैकी किती रक्कम राखीव निधी जमा करतो, 25%. भारतीय दुसरा सहकार कायदा 12 आहे मित्रांनो. भांडवल उभारणीचे बाह्य साधन कोणतं आहे, कर्ज रोखे, हे भाग आणि राखीव निधी हे अंतर्गत साधन आहे. हे कर्ज रोखे बाह्य साधन आहे. सहकार संस्थेचे आर्थिक वर्ष संपल्यानंतर कोणती सभा बोलवली जाते, अधिमंडळाची वार्षिक सभा. सभेचा कामकाजाची नोंद आपण कशात करतो, किती वृत्त पुस्तक असतं, सभा वृत्तांत पुस्तक असतं त्याच्यात करतो. दीर्घ मुदतीचे कर्ज डॉटची विक्री करून उभारले जातात. तर कर्ज रोखे आर्थिक वर्ष कधी संपते, 31 मार्चला संपते. केवळ विशिष्ट हेतूसाठी जी सभा बोलवली जाते ती अधिमंडळाची विशेष सभा असते मित्रांनो. आणि पहिली सर्वसाधारण सभा कोण बोलवतं, पहिली सभा प्रवर्तक बोलवत असतो. अशा तऱ्हेने मित्रांनो हा चॅप्टर संपलेला आहे. उद्या आपण एक पुढचा चॅप्टर घेणार आहोत. तर मित्रांनो भेटूयात पुढच्या चॅप्टरला.